आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच 3 देशांचा 6 दिवसांचा दौरा केला. इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड. कसा होता हा दौरा, याचं फलित काय, घेऊयात या सगळ्या पैलूंचा धांडोळा. सुरुवात करूयात इंडोनेशिया दौऱ्यापासून. 16 करार, एक सर्वोच्च नागरी सन्मान आणि जवळपास 650 कोटी रुपयांचा शस्त्र व्यवहार, एवढं सगळं फक्त 3 दिवसात घडावं तर तो दौरा साधासुद्धा नक्कीच नाही आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 6 ते 8 जुलै दरम्यान इंडोनेशियाला दिलेली भेट भारत इंडोनेशिया संबंधातली सुवर्ण अध्यायाची सुरुवात ठरली. हे म्हटलंय खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच. सर्वात लक्षवेधी ठरला तो ब्राह्मोस क्षेपणास्त्र करार. इंडोनेशिया जवळपास $630 दशलक्ष ब्राह्मोस क्षेपणास्त्र भारताकडून खरेदी करणार आहे. भारतीय रुपयात सांगायचं तर सुमारे 5,500 कोटींचा हा व्यवहार आहे. याआधी फिलिपिन्स आणि व्हिएतनामनं ब्राह्मोसची खरेदी केली आहे. यासोबतच अस्त्र हवाई क्षेपणास्त्रांचाही समावेश आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे सबांग बंदर विकासाचा प्रस्ताव. हे बंदर भारताच्या निकोबार बेटांपासून अवघ्या 100 सागरी मैलांवरती आहे. त्यामुळे अंदमान निकोबार आणि इंडोनेशियाचा सुमात्रा प्रांत यांच्यातली सागरी संपर्क व्यवस्था अधिक भक्कम होणार आहे. आर्थिक आघाडीवर देखील महत्त्वाची पावलं उचलण्यात आली. आपली रिझर्व्ह बँक आणि इंडोनेशियाची बँक ऑफ इंडोनेशिया यांच्या सामंजस्य करार झाला. यातून होणार काय तर स्थानिक चलनातल्या व्यवहारांना चालना मिळेल. आपली बहुचर्चित UPI प्रणाली इंडोनेशियाच्या पेमेंट व्यवस्थेशी जोडली जाईल. भारतीय स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे सेलनं तिथं स्टेनलेस स्टील उत्पादन प्रकल्प उभारायला मदत करण्याचाही करार केलाय. भारतीय पोलाद उद्योगासाठी ही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली नामी संधी आहे. सांस्कृतिक पातळीवर देखील यावेळी आपुलकीचा ठसा उमटला. प्रमंबन मंदिर परिसराच्या जीर्णोद्धार प्रकल्पाला भारत मदत करणार आहे. हे मंदिर जागतिक पातळीवर वारसा स्थळ म्हणूनही आणि त्याच्या भव्यतेसाठी देखील पर्यटकांचं लाडकं आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी 1927 साली इंडोनेशियाला भेट दिली होती. त्याचं शताब्दी वर्ष टागोर देवांतरा सांस्कृतिक वर्ष म्हणून साजरं करण्याचाही निर्णय झाला. राष्ट्राध्यक्ष प्रबोवा सुबियांतो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान बितांग आदी पूर्ण प्रदान केला. यातून इंडोनेशियाचा दौरा वित्तीय, सांस्कृतिक यासह विविध पातळ्यांवर सुफळ संपूर्ण झाला.